वैसे जैसे आप जानते होगे एक्वाविला मेरा इंस्टाग्राम पेज है और यूट्यूब पे भी है। और मैं बहुत बड़ा फैन हूँ इनका एडिटिंग और स्पेशल वीडियोस। थैंक यू अरे नहीं करूँगा इंस्टाग्राम पे एक्वाविला को फॉलो जरूर। जी जी। और ये इवेंट में मतलब बहुत बड़े बड़े लोग आए हुए हैं, मतलब ब्रीडर्स ट्रेडर्स है, सब लोग आए हुए हैं इंस्टाग्राम के मतलब फॉलो सके। और ये हम लोग कल आए हैं, मतलब कोल्हापुर से ये लोग हैं हमारे, ये ब्रीडर वगैरह, श्रीनिवास इसका भी फार्म है इनका। पहिल्यांदा तुमचं खूप खूप धन्यवाद आम्हाला 2 मिनटं बोलण्याची संधी दिली। तर आज रत्नागिरीमध्ये खास करून जे ऑर्नामेंटल फिशेस ब्रीडर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, शॉपकीपर्स आहेत, त्यांच्यासाठी एक छोटासा संमेलन मेळावा भरलेला आहे। तर जे कोणी हे भरवलं आहे त्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा। आणि असेच नवीन नवीन काहीतरी इनोव्हेशन अशा मीटिंग होत राहाव्या, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ऑर्नामेंटल फिशरीजचं एक मोठं नाव तयार व्हावं, ही एवढीच फक्त आमची अपेक्षा। धन्यवाद। थैंक यू वेरी मच। सो मिस्टर श्रवण, थैंक यू सो वेरी मच ये अपॉर्चुनिटी देने के लिए। हम लोग अभी गोवा से आए हैं, मेरे साथ और 2 बंदे जो टीम है मेरे, मायरन और डैरन। और हम लोग तो कल निकल गए थे शाम को, और ये इवेंट के लिए हम लोग बहुत बेताब हो रहे थे। सो हम लोग गोवा से थिविम से हम लोग 8:30 बजे के ट्रेन लिया, और जो ऑर्गेनाइजिंग कमेटी है उन लोगों ने इतना अच्छा काम किया कि हम लोगों को रहने के लिए भी रात को बनाया था। तो हम लोग आके रिक्शा लिया, सीधा फिशरीज कॉलेज में आके हम लोग रुके रात भर। ओके, सुबह हम लोग थोड़ा थोड़ा सेटअप किया, और वी आर रेडी फॉर द बिग मीट। ये ऑर्गेनाइजिंग कमेटी इज़ अ बिग थैंक यू, क्योंकि अभी इतने लोगों को देख के मन भी खुश होती है कि इतने लोगों को इतना इम्पोर्टेंस दे रहे हैं हम लोग, और इतना सीख लेंगे हम लोग। इट्स एन अपॉर्चुनिटी जो है फ्यूचर जनरेशन के लिए भी, क्योंकि एवरी जनरेशन हम लोग जितना टाइम लिया सीखने के लिए, अभी फ्यूचर जनरेशन भी सीखेगा थोड़ा थोड़ा। तो थैंक यू वेरी मच फॉर फहद भाई, जिसको मैं सबसे पहले पहचानते हूँ। बाकी पूरा टीम है, सबका नाम तो पहचानते हैं, मगर इट्स अ बिग ऑनर टू बी हियर। It's a very big honor. Thank you very much. I am number one is that we have the opportunity to meet as many legends here who are into ornamental fish industry. That is the biggest advantage. Yes, sir. Besides, we are going to learn many things from this session. Yeah. So let's hope for the best. We will also be sharing our experience also. Definitely. With the crowd. Maybe I will share my experience about Nishiki Goi Japan Koi farm, Your upcoming which is project. not yet introduced in India. Yes. So maybe I will share those futures in India for Japan Koi. थँक्यू व्हेरी मच सर फॉर युअर टाइम अँड हॅव अ नाईस डे सर। कधी आला तुम्ही? आणि मी काल, नमस्ते सगळ्यांना, मी काल दुपारी 3 वाजता आलो आहे। 3 वाजल्यापासून इथंच आहे। कशी अरेंजमेंट कशी अरेंजमेंट सुपर एकदम सुपर। सगळे फारच राकेश साठम हे अगदी मनापासून काम करायला लागले। हो, म्हणजे आपुलकीनं विचारपूस, जेवण केलं काय, नाश्ता केला काय, इव्हन रात्री 12-1 वाजता आणून पाणी सुद्धा आणून दिलं त्यामध्ये। हो, तुम्ही किती वाजता पोहोचला सर? मी दुपारी 3 वाजता पोहोचलो। अच्छा, म्हणजे कालच्या इव्हेंटला पण तुम्ही होता? कालचा इव्हेंट पण छान झाला, एकदम मस्त कालचा इव्हेंट झाला। आणि आज सैफ अली आले, मोहम्मद नाही आला, सैफ अली आला। सैफ अली आणि आम्ही 2 जण आलो। थँक्यू सर। थँक्यू। आपले नमस्कार विकी दादा। नमस्कार वहिनी। विकी भाऊ, थोडे 2 शब्द तुम्ही कधी ट्रॅव्हल केलं, आणि स्पेशली या इव्हेंट? मी काल रात्री 11 वाजता निघालो मुंबईवरून। आता मी सकाळी 7 वाजता पोहोचलो ओके संगमेश्वरला, नंतर मग इकडे आलो। स्पेशली आज दुकान मी 1.5 दिवस बंद ठेवूनच आलोय आम्ही दोघेही। आणि वहिनी स्पेशली एंजल आणि खूप डिस्कस पण ब्रीड करतात। वहिनी, थोडा तुम्ही या इव्हेंटमधून काय पुढे म्हणजे काय अपेक्षा आहे, अशा इव्हेंट होत राहावे? आणि ऑफकोर्स असे व्हायलाच पाहिजे, जेवढे जास्त होते तेवढं म्हणजे माझ्यासाठी, आमचे जे नवीन आहेत जे शिकणार त्यांच्यासाठी खूप फायदेशीर। आणि म्हणजे आता बघते आतमध्ये कसं आहे ते, आणि जर असं जर होत असेल नाही, मी आता जस्ट अजून होते तसे, मग माझं तर एवढी इच्छा आहे की असे दर महिन्याला चांगले एकदम शिकायला भेटेल असं भेटेल। नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? वेलकम टू रत्नागिरी। आणि काय वाटतं तुम्हाला इव्हेंट बघून? इव्हेंट आपण आता आज यावर्षी आपल्या संस्थेचा पहिला इव्हेंट आहे, त्यात एवढे लोक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत, आणि आपण आता अजून पुढे काही प्रयत्न करणार आहोत।
अशीच आपली सर्वांची एकजूट आणि साथ असली पाहिजे, तर आपण अजून पुढे जाऊ शकतो. ही जस्ट सुरुवात आहे आताची. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद सर. नंबर आहे, महत्वाचे नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी जर तुम्हाला इतर कोणालाही ह्याच्यामधनं कॉन्टॅक्ट करायचा, तुमच्या बाजूला कोण राहत असेल तर तुम्ही तसं करून तुमची नोंदणी करून घेऊ शकता. मला थोडंसं असं बोलायचं होतं आपल्या सगळ्यांना की आता 31 वर्ष झाली मी दुकान चालवतोय आणि 31 वर्षातल्या जवळजवळ 25 वर्षापासून मी कलकत्ता आणि मद्रासहून मासे घेतोय. जेव्हा की आपल्या महाराष्ट्रात इतके लोक आहेत मास्यांची निर्मिती करणारे, वाढवणारे, पण मी स्वतःच कबूल करतो की मी कुणाहीकडे जात नाही. कारण एकतर किंमत, दुसरं ट्रान्सपोर्टेशन, या दोन्ही गोष्टी आपल्याला अफोर्ड करता येत नाहीयेत. तर मी या लोकांना रिक्वेस्ट करतोय की आपण जेव्हा एकत्र येऊ तेव्हा हीच सांगड घालणं जास्ती महत्वाचं आहे की आपल्याकडे इतके लोकांकडे इतके मासे आहेत ज्याची आपण सुरुवात केली होती आधी. एकदा आपण ऑनलाईन सांगत होतो की माझ्याकडे एंजलचे ब्रीड आहेत, तुम्ही घ्या, आणि कोळीची ब्रीड्स आहेत, तुम्ही घ्या, आणि गोल्डफिश चालले आहेत ते तुम्ही घ्या. हे आपण करत होतो, पण त्याची जी इंटेन्सिटी आहे ती वाढवायची गरज आहे. आणि त्याच्याबरोबर कशा तऱ्हेने माल आम्ही तुम्हाला देऊ हे नीट सांगणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा सांगू बाबा गोल्डफिश तिकडनं घ्यायचे, गप्पीस तिकडनं घ्यायचे, मॉलिस तिकडनं घ्यायचे, असं करायला लागलो तर आम्हाला आमचा बिझनेस करायला वेळच मिळणार नाही. आम्ही दुकानाकडे आमचं कसं, चेन्नईला एक फोन केला किंवा कलकत्त्याला एक फोन केला की जेवढं मटेरियल आहे तेवढं पटकन एकाच वेळेला येतं आमचं सगळ्या बॉक्समध्ये भरून. त्याची आता आपल्याला सवय झाली. तर त्या तऱ्हेने आपलं काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर भरलं पाहिजे की एक सेंट्रलाइज आपल्या सगळ्यांचे माल जिथे येईल आणि तिथून सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट होऊ शकेल, जे आता कलकत्त्यात होतंय आणि चेन्नईला होतंय. चेन्नईला एका स्ट्रीटवर गेल्यानंतर आपल्याला सगळे लोक भेटतात आणि त्या तिकडे गेल्यानंतर आपल्याला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी अवेलेबल होतात. तर ह्या तऱ्हेने आपण काहीतरी करावं अशी माझी सूचना आहे. थँक्यू. ते कागदावर जे रेट्स दाखवलेले आहेत गव्हर्नमेंटचे, त्या रेटमध्ये तो प्रोजेक्ट पुरा होत नाही आणि त्याला सगळे लागतात ते त्यांचे नंतर जीएसटी बिल लागतात. त्या हिशोबाने म्हणजे असं आहे की तुम्ही ऍक्च्युअल खर्च किती करणार, 50 लाख रुपये, प्रोजेक्ट घेणार 25 लाखाचा, त्यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपये सबसिडी देणार आणि जर बघितलं तर 9 लाख रुपये फक्त जीएसटी भरतो. म्हणजे जीएसटी भरायचा पण 9 लाखाचा आणि सबसिडी घ्यायची 10 लाखाची, म्हणजे 1 लाख ही फक्त म्हणजे गाजर दाखवल्यासारखी ते सबसिडी आहे. त्या सबसिडीला ऍक्च्युअल कुठेही फायदा होत नाही. धन्यवाद. शासनाच्या ज्या योजना असतात ना, त्या एखादा व्यवसाय, सबसिडीच्या योजना एखाद्या व्यवसायाला प्रमोट करण्याकरता असतात. त्या प्रत्येकाने घेतल्याच पाहिजे असं काही नाही. आपल्याकडे महत्त्वाची गोष्ट काय की काही बिझनेस मॉडेल आपल्याकडे आहे काय आणि ते सक्सेसफुल होण्यासारखं आहे. ते जर का असेल तर आपण त्याच्यावरती काम सुरुवात करायची. सबसिडी आपल्याला मिळालीच पाहिजे असं काही नाही. व्हेरी गुड, खूप छान. तुम्ही नक्की म्हटलं पण की हे जर अशी स्कीम घेतली ना, जसे ते शेतकरी लोक जीव देतात तसे ॲक्वाकल्चरमध्ये जावे लागेल. नाही एवढं तुम्हाला लोन नाही. म्हात्रे साहेब, आपण कोकणामधले आहात, रायगड जिल्ह्यामध्ये उरणमधले आहात. इथे कोकणामध्ये कोणीही आत्महत्येबद्दल विचार करत नाही. येस, वी वर्क ऑन द बिझनेस मॉडेल. आम्हाला सबसिडी दिलीच पाहिजे असं काही नाही. मिळाली तुम्हाला आणि त्यामध्ये समाधान आपल्याला जर का असेल नक्कीच आपण घ्या. सबसिडी मिळवण्याकरता मी बघितले 2007 पासून पहिल्यांदा एमपीडाची ज्यावेळेला योजना आली तेव्हा त्याच्यामध्ये 3 ग्रेडच्या सबसिडीज होत्या. त्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदामध्ये आल्या. त्या लोकांनी ज्यांनी ट्रेनिंग घेतले, ज्यांनी सबसिडी घेतली, त्यातले खूप कमी लोक याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये यशस्वी कोण होतं? ज्यांच्याकडे यशस्वी बिझनेस मॉडेल असेल तेच यशस्वी होतं, बरं काय. त्यामुळे आपण सबसिडीबद्दल न बोललेलंच चांगलं. थँक्यू. कसं आहे की प्रधानमंत्री मत्स्य संपदा एवढा मोठा भाव केलाय, ऍक्च्युअल जो माणूस काम करतो फील्डमध्ये त्याला जर फायदाच होत नसेल तर फक्त कागदावरच राहणार. अगदी बरोबर आहे, मला मान्य आहे तुमचं. कारण त्याच्यामध्ये 18% GST जाणार, हो की नाही.
म्हणजे 100 रुपये तुम्ही जर का घेतले तर त्यातले 18 रुपये ऑलरेडी तुमच्या सबसिडीला जाणार आहे, हो की नाही? हे कॅल्क्युलेशन सगळं त्यामध्ये केलेलंच असतं, म्हणूनच ती 60% सबसिडी त्यामध्ये दिलेली असते. अन्यथा मत्स्य व्यवसाय जर का सोडला तर इतर सर्व जे उद्योग आहे त्यामध्ये 35% सबसिडी आहे. म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग यामधली जी सबसिडी आहे ती 35% आहे. पण तरी सुद्धा ती योजना सुद्धा पॉप्युलर आहे. खूप सारे लोक ती योजना घेतात. त्याला सुद्धा त्यांना जीएसटी हा द्यायलाच लागतो. जीएसटी हा टॅक्स आहे. टॅक्सचे 2 प्रकार आहेत. मी जीएसटीच्या विरोधात नाहीये, माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही तिथे सांगताय सबसिडी हा जो विषय घेऊन जातात का आता लोक प्रमोट करायला यावं, ज्यांना शेतकऱ्याला मदत होते कुठे? शेतकऱ्याला मदतच होत नाहीये. ज्यांना असं वाटतं की आपल्याला मदत होत नाही त्यांनी त्याकडे जायचंच नाहीये. ज्यांना असं वाटतं की खरोखर आपल्याला यातनं मदत होणार आहे त्यांनी नक्की त्याकडे जावं आणि त्यातनं पुढे गेलं. अगदी स्ट्रेट. याच्या जर काही गोष्टी जर तुम्ही बदलल्या गेल्या, कारण जे आपल्याकरता झालेलं आहे त्याचा फायदा आपल्यालाच नाहीये. गेल्या 5 वर्षामध्ये त्यातली एकही गोष्ट बदलली नाही. कारण त्यांनी एकदा योजना काढल्यानंतर त्यामध्ये सातत्याने ते बदल करत नाही. तुम्ही बघितलं असेल तर त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 19 आणि 20 या वर्षी नीलक्रांती योजना आली होती. नीलक्रांती योजनेमध्ये ज्या डिफिकल्टीज झाल्या त्याचा अभ्यास करून त्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, ओके नाही? आता तिचा रिव्ह्यू चालू आहे. आता सगळ्यांकडनं फीडबॅक घेणं चालू आहे. म्हणून आता नवीन एक सहयोजना आणलेली आहे, कृषी सहयोजना. त्यामध्ये हे कॉम्पोनंट कुठलेही ठेवलेले नाही. अलग ही शासनाची योजना असते. आपल्याला त्यामध्ये फायदा घेता येत असेल तर आपण घ्यायचा, नसेल घेता येत एक चांगला व्यवसाय आपण करायचा, त्यातनं पुढे जायचं. हे सगळ्यात बेस्ट. हे जे सबसिडीचे बोलतात एक वेळी मी फटका काढल्यानंतर त्याच्या मागे जातच नाही. बोला. कारण काय माहितीये, जेवढा वेळ तुम्ही काम करून पैसे कमवाल ना तेवढं यांच्या मागे फिरून पैसे आपले बरबाद होतात. ही एक्स्ट्रा तुम्हाला जर मिळाली, ही जर तुम्हाला एक्स्ट्रा मिळाली, मला वाटतं सेल डाऊन झाली त्याची. एक्स्ट्रा तुम्हाला बेनिफिट मिळाला तर ठीक आहे, नाही पण यांच्या मागे फिरून आपला टाइम वेस्ट करणं हे मी तुम्हाला सांगतो ना. करेक्ट. माझे 28.5 खाल्लेले डायरेक्ट बोलतो. माझ्या नावाने एनयूडीबी मधनं आलेले मिनिस्टरनी माझे पैसे दुसऱ्याकडे फिरवलेले. तेव्हापासून मी ते सोडूनच टाकला. मी जातच नाही त्यांच्याकडे. कारण काय माहितीये काय, आपला डोकं खाली करण्यापेक्षा आपण काम केलेलं बरं. आणि दुसरी गोष्ट सांगतो, मी बरेच प्रोजेक्ट बघितलेले आहेत. जास्तीत जास्त प्रोजेक्ट बंद होतात जे सबसिडी घेतात. आणि जे सबसिडी घेत नाही ते लॉंग टर्म पर्यंत काम चालतात. म्हणजे सबसिडी ऍक्च्युली हे आपल्याला येडा बनवायचा एक धंदा आहे की तुम्ही त्याच्या आकर्षित व्हा, पण तुमचं स्वतःचं डोकं वापरा. मी जे राहुलने सांगितलं हे मी कॅल्क्युलेशन करून मी बघितलं. ऍक्च्युली आहे ना, त्यांनी ते बरोबर सांगितलं. मी जेव्हा अप्लाय केली होती 15 लाखाची त्यांनी आपल्याला प्रोजेक्ट दाखवला. ते 15 लाखाच्या प्रोजेक्ट बनवण्यासाठी 35 लाख रुपये लागले. त्याच्यातनं पण जीएसटी भरला. शेवटला मिळाले 7.5 लाख रुपये. त्याच्यामध्ये माझ्याकडे 4 गोष्टी पडून राहिली जे गरजेचे नव्हते, पण मी ते घेतले. त्याच्यात एक 40,000चा मायक्रोस्कोप घेतला. जो कधी 2 मोठे फिल्टर घेतले. मग त्यांचे इलेक्ट्रिकलचं जे त्यांचे नॉर्म्स आहेत ते इलेक्ट्रिकलला एवढा मिळणार, सिमेंट टाकीला एवढा मिळणार. तर आपण काय करतो, सबसिडी मिळवण्यासाठी ते घेतो आणि ते नंतर पडीक राहतो. जी सबसिडी आलेली असते ती ऍक्च्युली आपल्या खिशातून गेलेली असते. म्हणून त्याच्या मागे हे पडू नका असं माझं म्हणणं आहे. आपण काय करू माहिती आहे, टेक्नॉलॉजी आणून कसं पैसे जास्त कमवता येतील आपल्याला हे पहिले बघावं लागेल. हा द्या ना. अजून पुढचा बाकी अजून कोणाचे काय क्वेरीज आहेत का? बघा मी तुम्हाला एक सांगेन, सबसिडी सोडून आहे ना तुम्ही सर्व बोला. सबसिडी तुमच्या लेवलला जर तुम्हाला मिळत असेल तर अतिउत्तम आहे, पण तुम्ही एक कॅल्क्युलेशन्स करा. मी स्वतः हे सबसिडीचे कॅल्क्युलेशन्स करून ते त्याच्या मागे जायचंच बंद केलंय. नमस्कार. जरा ऐका ना, आवाज नको करू प्लीज.
मीन्स ॲटलिस्ट वर्षात 3 तास 2 दिवस 3 दिवस बेसिक टू लेटर्स टेक्नॉलॉजी हे असायला पाहिजे. नवीन पण माणूस येतो तो काहीतरी शिकणार, कारण कोणच बहुतेक शिकवत नाही, काहीतरी आयडिया देत नाही. तुमच्या एक ग्रुपमधून थोडा ट्रेनिंग करून भेटली आणि ट्रेनिंग पाहिजे होती, तर 3 दिवस आणि 4 दिवसांनी काहीतरी 2 आणि 3 दिवसामध्ये ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, बेसिक टेक्नॉलॉजी तुम्हाला पास ऑन करता येईल, पण मी तुम्हाला सांगतो कुठल्याही फार्म्स बरोबर टायअप, जसं आपल्या आपण ट्रस्ट तयार केले, आपण आपले काही मोठे फार्म्सला अपॉइंट करू जिथे त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण मिळेल. 1-2 दिवसाची आपण इथे इन क्लास ट्रेनिंग देऊ आणि बाकीसाठी प्रॅक्टिकलसाठी पाठवता असं आपण अरेंज करायचं. आपलं हे आहे आपल्या एजेंडामध्ये, हे सर्व आहे. म्हणूनच मी मगाशी काय बोललो, पहिले तुमचे सजेशन्स आम्ही ऐकू, मग त्याच्यावरती आम्हाला काय करता येईल ते तुम्हाला सांगू. याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये जॉईंट सुद्धा व्हायला लागेल. बघा, एक संस्था चालवण्यासाठी ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते परत रिफंड न घेता संस्थेला दान करून टाका. तुम्ही सांगा, ज्यांना इच्छा असेल त्यांनी याच्यामध्ये जॉईन होऊन त्या ग्रुपमध्ये आपण 6 महिने किंवा आमचा एक तालुका शेतकरी प्रतिष्ठान आहे, आम्ही मध्ये गेल्या वर्षी किती 5 ट्रेनिंग घेतले. आम्ही शेळीपालन आहे, मधुमक्षी पालन आहे, म्हणजे जे डिमांड आले आम्हाला ते केल्याने मी बेस्ट लेक्चरर शोधून आणले. आता एक दुसरं गोष्ट सांगतो तुम्हाला, लोकांना आहे ना फ्री हे लोकांना फ्री सर्वांना पाहिजे. मी काय सांगतो माहिती आहे की आमच्या अध्यक्षांना फ्रीला व्हॅल्यू नसते, पण नंतर आम्हाला एक लक्षात आला जे फ्रीचा लेक्चर असतो त्याच्यामध्ये सर्वांना उठपटांग लोक येऊन नुसतं जेवण जेवायला येतात, पण खरोखर जर जास्त पैसे ठेवले तर ज्यांना शिकायचे असतात ते 5-5 हजार रुपये देऊन पण आमच्याकडे येऊन ट्रेनिंग घेतलेली आहे. आम्ही रत्नागिरीमध्ये घेतली, 5,000 रुपये फीस ठेवला, तर मला आमच्या संचालकांनी सांगितलं तर लोक येणार नाही, तिथं 20 लोक आली, 16 लोक आली आणि ते फ्रीमध्ये ठेवलं तर 12 लोक आली नाही आमच्याकडे. तर ह्याचा अर्थ ज्यांना खरोखर शिकायचं ते पैसे देऊन पण शिकतील आणि तुम्ही जर फ्री दिला ते टाइमपास करतील आणि जातील. म्हणून आपल्याला पेड ट्रेनिंग घेणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, आता तुम्हाला एक सांगतो, जे लेक्चरर आम्ही बोलवतो आम्ही त्यांना 10,000 रुपये देतो, पण ज्या वेळेला तुम्ही कमी पैसे देता ना, मग कोणाला तरी तो असा आम्या गोम्याला आणता, उभा करता आणि लेक्चर द्यायला लावता. मग तो काय करणार, काहीतरी पुस्तकामधला वाचलेला सांगणारे जाणार. जो खरोखर एक्सपिरियन्स वाला आहे तो त्याचा 50 वर्ष जसं म्हणजे यांचा असेल किंवा कोणी 20 वर्षाचा असेल, तो तुम्हाला जो शेअर करतो त्याची व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू तुम्हाला पे करायला यायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला नॉलेज मिळेल. थँक्यू. सजेशन मला काय होतं बघा कसं वाटतंय, पूर्णपणे ऐच्छिकरित्या आहे. माझा असं इच्छा आहे की आपण आज सगळे भेटलो, सगळं या प्लॅटफॉर्मवरती आपण आलो, सगळ्यांची आपल्याला मदत झाली, पुढे गायडन्स पण होतो झाले. या विचार पुन्हा सगळ्याच्या पूर्ण पाहिलं, आपली शिक्षा आपली बोललो पण त्याची पण तयारी होती की ठीक आहे ऐच्छिक आहे, ज्याला इच्छा असेल त्याने कसं करावं, मी कोणालाही फोर्स करत नाही. पण माझं सजेशन असं आहे की आपण काय 10,000 50,000 असं डोनेशन देऊ नाही शकत, पण आपण ऑलरेडी संस्थेकडे 500 रुपये भरलेले आहेत, ते आपल्याला रिफंडेबल आहे. संस्था आपल्याला ते परत देणार आहे. त्याच्याऐवजी मी सांगू इच्छितो की ते 500 रुपये आपण त्या संस्थेला दान देऊन टाकूया. आज आपण 100 जण आहोत, 150 जण आहोत, तुम्हाला ऐच्छिक तुम्हाला जसं वाटेल माझ्यातर्फे मी देऊन टाकतोय. म्हणजे आपण परत महिन्याला देतो ते आहेच, त्याच्या अजून एक कार्यक्रम हात दाखवलेला आहे, त्याला आपण एक ऍक्टिव्ह आहे, तुम्ही सगळ्यांनी हे करा. काय वाटतंय, बरोबर आहे? बोला. आणि पूर्णपणे ऐच्छिक आहे, म्हणजे ज्यांच्यावर इच्छा नाही आहे किंवा त्याला पिनपॉइंट पण केलं जाणार नाही. थँक्यू. थँक्यू श्री सर.
हे आमच्या लक्षात नव्हतं आलं. मला वाटलं काय बोलते तेच मला माहिती नव्हतं. अजून लक्षात आलं काय बोलते. राकेश. हा राकेश. राकेश माईक. कोण आहे काय, कोणाला काय फ्रीली बोला तुम्ही, नो प्रॉब्लेम. हां माझं एक शॉप आहे 28 वर्ष झालं. असं 28 वर्ष झालं शॉप करतो. मग फक्त शॉपरसाठी सरकारी काही स्कीमा नाही आहे. शॉपर करतात तर स्कीम नाही आहे. सरकारकडून मिळू शकतं का? आमचं दुकान आहे. सध्या तरी शॉप करता कुठलीही स्कीम नाही. शासनाची कुठलीही योजना शोभिवंत मासे विकण्याकरता शॉप ॲक्ट खाली आपण दुकान काढलं आणि ती विक्री केली अशी कुठलीही योजना नाही. परंतु विमा योजना नाही, विमा योजना आता नवीन जी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनानंतर पुढची जी कृषी सहयोजना आलेली आहे त्यामध्ये इन्शुरन्स आहे. परंतु कदाचित आपल्याला त्याचा प्रीमियम आपल्याला परवडणार नाही. त्यामध्ये अजूनही काही गोष्टी ठरवल्या जात आहेत, काही गोष्टी त्या ठरलेल्या नाही आहे. ते जर का ठरल्या तर मग आपल्याला आपल्या गटाच्या मार्फत तुम्हाला कम्युनिकेट करू. पण नक्कीच त्याच्यामध्ये शोभिवंत मासे व्यवसाय करणाऱ्या सर्वांना सुद्धा खूप कॉस्टली मासे आपण बाळगत असतो. अचानक त्यांची जर का डेथ झाली तर आपला लॉस होऊ शकतो. म्हणून त्याकरता इन्शुरन्सची योजना, नवीन येणारी जी योजना आहे त्यामध्ये तो घटक म्हणून आहे. सध्या ते फक्त कोळंबी शेती करता देत आहेत. आपल्यापर्यंत ते अजून यायचं आहे. काय असं माहिती आहे काय की शोभिवंत मत्स्य शेती करता जर का ती योजना द्यायची झाली तर पहिल्यांदा त्यांच्याकडे डेटा आपल्याला द्यायला लागतो. म्हणजे आमच्याकडे ते डेटा विचारतात. म्हणजे फिशरीज कॉलेज आहे किंवा CIF असेल, या ज्या संस्था आहेत या संस्थांकडनं डेटा घेतला जातो की कुठल्या कुठल्या रिस्क याच्यामध्ये आहेत. कारण इन्शुरन्समध्ये आपण काय करतो की धोक्याचं आपण व्यवस्थापन करतो. इट इज अ रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. ओके नाही. मग कुठले धोके आहेत, ते किती प्रमाणामध्ये आहे, त्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे, त्याप्रमाणे त्याचा प्रीमियम ठरवला जातो. या सगळ्या गोष्टी अजून ठरवण्याचं काम सुरू आहे. कदाचित काही वर्षांनी आपल्याला ते मिळू शकते. पण सध्या तरी त्यामध्ये कुठलीही योजना नाही. धन्यवाद. हॅलो सर. हाय. माझं नाव जगन पवार आहे. मी मुंबईवरून. आमचा असा प्रश्न आहे का आपण ह्या आता क्षेत्रातून आपण आपल्याला एक शेतकऱ्याचा दर्जा मिळालेला आहे. तर आम्ही मुंबईमध्ये राहून पुढे आम्हाला आहे ना कमर्शियल काही लाईटमध्ये पीक करावं लागतं. तर आम्हाला ते ॲग्रिकल्चर होऊ शकतं का आपल्या मिटर आपल्या समितीत? बघा, तुमचं जर का शॉप असेल आणि ते शॉप ब्रीडर आहात आणि घरीच आपण ते करतोय, एक बॅक एंड अजूनही त्यामध्ये कुठल्याही गोष्टी ठरलेल्या नाही आहे. परंतु त्यांची इच्छा आहे. आम्ही आता जे पॉलिसी ठरवणारे जे लोक आहेत त्यांच्याशी जी चर्चा करतो त्यामध्ये त्यांची इच्छा आहे की आपल्याला इलेक्ट्रिसिटी जे बिल आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काही सबसिडी त्याच्यामध्ये मिळावी. नक्कीच त्याच्यामध्ये काही दिवसामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कागदावरती ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण तुम्हाला कळवू. तोपर्यंत बोलणं जरा कठीण आहे, परंतु नक्की त्याचा विचार चालू आहे, डिस्कशन त्याच्यावरती चालू आहे. ती लोक डेटा कलेक्ट करतायत आणि मग त्यानंतर ते निर्णय घेणार आहे. लक्षात. कारण शोभिवंत मत्स्य शेतीमध्ये मागच्या वेळेला चर्चा झाली होती त्यावेळेला आम्ही एक रिक्वेस्ट केली होती की ज्यांचे शॉप्स आहेत मुंबईमध्ये किंवा मेट्रो सिटीजमध्ये त्यांनी एक आपलं त्याला आउटलेट म्हणून दिलं पाहिजे. ओके नाही. आपला कुठेतरी आजूबाजूला फार्म असला पाहिजे
शेती फार्म, शोभिवंत शेती फार्म असलं पाहिजे आणि त्याचं विक्रीचं आउटलेट शहरामध्ये काढता येतं. असं जर का आपण विक्रीचं आउटलेट जर का काढलं तर मग त्याला ही शेतीची जी योजना आहे ती लागू होऊ शकते. आणि जर आम्ही जर प्रॉपर मुंबईमध्येच आहोत करेक्ट, मग आपल्याला नाही मिळू शकणार. हा नाही, कसं आहे काही गोष्टी या कायद्याप्रमाणे चालत असतात. ओके नाही, खूप कष्टाने आपण शोभिवंत मत्स्य शेतकऱ्याला मत्स्य शेतकरी म्हटलेला आहे. ओके नाही, नाही डावलण्याचा प्रश्न नाही आहे, तो डावलण्याचा प्रश्न नाही आहे. तुम्ही बघा आता आपण आपली कंपॅरिझन बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांच्याशी केली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर का उदाहरण द्यायचं झालं तर आमचे इथे मँगोचे शेतकरी आहेत, म्हणजे आंबा उत्पादक आहेत. ओके नाही, त्यांनी इथे आंबा उत्पादन केल्यानंतर त्यांना जर का मुंबईमध्ये विक्री करायची असेल आणि तिथे जर का त्यांनी एखादं त्यांचं ठिकाण विक्रीचं जर का डिक्लेअर केलं की हे आमचं विक्रीचं ठिकाण आहे तर त्यांना सरकारी मदत मिळू शकते. त्याला फार्म प्रोड्यूस असं म्हटलं जातं. अजूनही त्याच्यामध्ये काम चालू आहे. तुम्ही खूप घाई करताय. आपलं बाळ जे आहे ना हे खूप लहान आहे, अजून 1 वर्षाचं आहे. तुम्ही त्याला डायरेक्ट 100 मीटरच्या रेसमध्ये धावत आहे बरं काय, तर त्याला तसं धावायला सांगू नका. हळूहळू ते मोठं होईल आणि त्यानंतरच तो स्पर्धेमध्ये भाग घेईल. पण नक्की तो जिंकेल स्पर्धा, हे तुम्हाला सांगतो आज बरं काय. कदाचित 10 वर्षातच आपण तुमच्या 10 वर्षातच पुढच्या हे माझ्या हातामध्ये जर का असतं ना लगेच देऊन टाकलंस. हे आपल्या हातामध्ये नाही आहे, हे शासनाच्या हातामध्ये आहे आणि शासनाचे अधिकारी त्याची पॉलिसी सगळी डिसाईड करत असतात. होप यू अंडरस्टँड द थिंग्स. धन्यवाद. पण तुमच्या भावना नक्कीच आम्हाला समजल्या. थँक्यू. हो हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो, ज्या वेळेला मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आला त्यावेळेला आपण प्रयत्न केले नसते तर त्यामध्ये शोभिवंत मासे शेती करणारा हा सुद्धा शेतकरी आहे हे अजिबात त्यामध्ये आलं नसतं. कारण आपला आवाज किती आहे, आपल्याला ओळखतो कोण. फार मोठा आवाज आपला नाही आहे कारण आपण एकत्रित नाही आहे, ऑर्गनाइज नाही आहे, आपली एखादी संस्था नाही आहे की जी संस्था कुठलं तरी एक काहीतरी लिटरेचर देऊ शकतं. ओके नाही, पण ते आलेलं आहे, चांगली गोष्टी आहे. नक्कीच काही दिवसामध्ये तुम्हाला या गोष्टी घडताना दिसतील. धन्यवाद. थँक्यू. तर आपला वेळ जवळजवळ संपत आलाय. शेवटचे काही प्रश्न असतील, महत्वाचा काही प्रश्न असेल तर आपण एक प्रश्न घेऊया आणि मग आपण कन्क्लूड करूया. फहद भाई आहेत काय? हा येस. आभार प्रदर्शन तुम्ही करा. आभार प्रदर्शन तुम्ही करायचं. सर धन्यवाद. सर्व शोभिवंत मत्स्य शेतकऱ्यांचे मी आभार मानतो. आपण शेतकरी असलो तरी आपण उद्योजक म्हणून पुढे यायचं आहे आणि त्याकरता हा सगळा खटाटोप जो आहे हा त्याकरता केलेला आहे. शेवटच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. खूप लांबून लोक आलेले आहेत, त्यांच्या गाड्या सुद्धा आहेत लांब जायच्या. तर शेवटी आभार प्रदर्शन करताना संस्थेच्या वतीने आणि माझ्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वतीने पहिल्यांदा मी आपले सर्वांचे आभार मानतो की खूप मोठ्या संख्येने जवळजवळ 200 ही संख्या झालेली आहे. बर 2 मिनिटं बोलतो मग तुम्ही. आमच्या दोन्ही संस्थांच्या वतीने मी आपला खूप खूप आभारी आहे की आमच्या कॉलला तुम्ही रिस्पॉन्स दिलात आणि अत्यंत कमी वेळेमध्ये आपण सर्वांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलं.
आणि प्रत्यक्ष आपण इथे आलात. मी आपला खूप खूप आभारी आणि धन्यवाद. त्यानंतर मी या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर संजय भावे सर, आमचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर जोशी सर, सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर पावसे सर, आमचे विभाग प्रमुख डॉक्टर पठाण सर, या सर्वांचा, तसेच आम्ही कमिटीज तयार केलेल्या होत्या, काही कमिटीज तयार केलेल्या होत्या, त्या कमिटीचे सगळे सदस्य, त्याचे चेअरमन, या सर्वांनी ही कार्यशाळा यशस्वी होण्याकरता आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आपण सर्वांनी एकत्रित काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांच्यासुद्धा मी आभार मानतो. UNDPचे आमचे ऋषिकेश भाटकर हे सुद्धा पूर्ण दिवस त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत इथे उपस्थित आहेत. मॅनग्रोव्ह फाउंडेशनचे सुद्धा लोक इथे उपस्थित आहेत. शासनामार्फत उत्कर्षा कीर हिने आपल्याला भाषण दिलं. आपल्या की नोट ॲड्रेस करतात माधुरी पाठक या सुद्धा मुंबईवरनं इथे आल्या. तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो की आपल्या शोभिवंत मत्स्य शेतीची अवस्था काय आहे. म्हणजे या शोभिवंत मत्स्य शेतीला ॲक्वाकल्चरमध्ये आहे हे सुद्धा मानत नाहीत काही संस्था, काही विभाग असे आहेत ते असं सांगतात स्पष्टपणे, इट इज नॉट पार्ट ऑफ ॲक्वाकल्चर. म्हणजे आपल्याला किती मोठी लढाई पुढे लढायची आहे. वास्तविक हे आहे सगळे शेतीचा, इट इज अ पार्ट ऑफ ॲक्वाकल्चर, बट दे डोंट कन्सिडर इट ॲज अ पार्ट ऑफ ॲक्वाकल्चर. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माधुरी पाठक इथे आल्यात आणि त्यांनी आपल्याला छान की नोट ॲड्रेस म्हणजे बीज भाषण त्यांचं झालं. त्यानंतर श्री घोडे सर यांनी आपल्याला डिसिजेसवरती माहिती दिली आणि बाकीचे सगळे माझे व्याख्याते ज्यांनी इथे येऊन व्याख्यान दिलेलं आहे त्यांचे मी आभार मानतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तुम्ही बोलणार अल्बर्टबाईंना काहीतरी बोलू किंवा तुम्ही बोलताय मॅथ्यूज सर बोलतोय. आपल्या सगळ्यांच्या तर्फे आपण थँक्यू बोलू करता किंवा टाळ्या वाजवल्या का आपण. येस. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मी लहानपणी त्यांना शाळेमध्ये एक मराठीमध्ये एक लेसन होता छोटू राम म्हणे आणि ते लेसनचा हे स्टोरी असं होतं की छोटू रामला आर्मीमध्ये घेतलं नाही होतं कारण त्याचा कद जरा एक कमी होता. ही कुडंट बिकम अ सोल्जर आणि तो होता नेपाली. पण त्याला वाटलं की मी कसं पण देशचं सेवा करायलाच पाहिजे. अँड ड्युरिंग द वॉर त्यांनी काय केलं, ही वेंट ऑन टू द हायेस्ट पीक अँड ही ॲक्च्युली थ्रू अ बॉम्ब ऑन द पाकिस्तान साईड अँड ही ऑल्सो डाईड अलॉंग विथ दॅट. त्याच्यात तो पण मेला. आणि त्याला हिस्ट्रीमध्ये एक वाक्य बोलून एक टायटल दिलं होतं, मूर्ती लहान पण कीर्ती शोर. बरेच वर्ष पहिलं मला माहित नाही किती वर्ष झालं होतं, तेव्हा मी दापोलीला आलो होतो आणि तेव्हा माझा भेट डॉक्टर साहेबांशी होऊन झाले होते. त्या दिवशी मी त्याचा पॅशन, डेडिकेशन आणि जे फायर तेव्हा होता ना, म्हणून मी ते ग्रुप जॉईन केला, फार बरोबर सपोर्ट केला आणि सर्व केलं. अँड बिलीव्ह मी दॅट फायर हॅज नॉट येट डाईड. We need to keep that fire to go on. Murti Lal पण Kirti Shore is really done a lot. So I take this opportunity to thank Ratnagiri Ornamental Fish Farmers Trust, all of the members that really worked hard and really made this a great success. You know what? We all for this last 2 days lived a very simple life. माहित आहे, गादीवर झोपले आम्ही. बरेच लोक आंघोळ पण नाही केलं होतं, आंघोळ करायला पण नाही भेटलं, तरी पण कोणाचा कंप्लेंट नाही. फूड किती छान होतं, घरगुती होतं, ते लोक किती प्रेमाने सर्वांसाठी बनवलं होतं. यु नो, सो किती छान. आय मीन दिस वॉज अ फॅमिली अफेअर मोर दॅन एनिथिंग एल्स. अँड
I would love to thank all you people because you all have come from far and near to make this a great success. मी तर फिश कीपिंग लहानपणीपासून केलेलं आहे कारण माझा डॅडी पण ठेवायचा फिश. सो आय बीन इन टू फिश कीपिंग मे बी 58 years नाव. बट असं क्राऊड मी कधी पहिला बघितलं नाही. तो जेव्हा फहारने बोलला मेगा इव्हेंट, आय सेड व्हॉट इज दिस मेगा इव्हेंट. But when you come over here and when we saw the people, it is indeed a mega event. So congratulations, and I think 3 cheers for everybody. Thank you, and we wish you all a safe journey back. Hooray! 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 Thank you.